ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या 8 महानगरपालिका, MMR रिजनमधल्या महत्त्वाच्या महापालिका, इथे होत असलेली विकासाची कामं, इथे सुरू असलेला शिंदे विरुद्ध भाजप संघर्ष आणि राज ठाकरेंनी मांडलेलं इथल्या विकास कामांचं नरेटिव्ह, यामुळे इथे काय होतंय या 8 महानगरपालिकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला आहे। नवी मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या सामन्याचा फायनल निकाल पाहायला मिळणार आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे हा पट्टा आधीच चर्चेत आहे। इथल्या प्रत्येक महानगरपालिकेत सगळे पक्ष स्थानिक समीकरणानुसार उतरले आहेत, पण एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला कुठे किती जागा मिळतील, मुंबई वगळता MMR मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, प्रत्येक महापालिकेत कोणत्या पक्षाची सत्ता येण्याचा अंदाज आहे। एक्झिट पोलचे आकडे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। MMR मधल्या महानगरपालिकांसाठी एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात, तर सुरुवात करूया ठाणे महानगरपालिकेपासून। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढती आहे। इथे ठाकरे बंधूंची युती आहे, त्यांच्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, तर काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढतोय। साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार ठाण्यात महायुतीची सत्ता येऊ शकते। या एक्झिट पोलनुसार ठाण्यात 131 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेला 72 आणि भाजपला 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 3, मनसेला 2 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। या एक्झिट पोलनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 आणि काँग्रेसला 3 जागा मिळतील असा अंदाज आहे। आता या एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकते, पण विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंना इथे आजवर शिवसेनेला कधीच मिळालं नव्हतं इतकं यश मिळू शकतं। राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपलं किमान अस्तित्व टिकवू शकत असताना दोन्ही ठाकरेंचा ठाण्यातून सुपडा साफ होऊ शकतो। रुद्रच्या एक्झिट पोलनुसार ठाणे महानगरपालिकेत भाजपला 25 ते 30, शिंदेंच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 8, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 8 ते 12, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 ते 15, मनसेला 2 ते 4 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे। इथेही एकनाथ शिंदेंना सगळ्यात चांगलं यश मिळू शकतं, पण भाजपमुळे शिंदेंना अपेक्षित असलेला आकडा गाठता येणार नाही, तर भाजप सोबत सत्ता स्थापन करावी लागेल। आता बोलूयात कल्याण डोंबिवलीबद्दल। इथेही शिंदेंची शिवसेना आणि भाजप युतीमध्ये असले तरी इथे दोन्ही पक्षांमधली स्पर्धा मोठी आहे। साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथेही भाजप शिंदेंच्या युतीची सत्ता येऊ शकते। एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 जागा, भाजपला 42 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, मनसेला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असा अंदाज आहे। या एक्झिट पोलनुसार शिंदेंची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला शह देऊन सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, त्यामुळे हे आकडे निकालात दिसले तर इथे शिंदेंचा महापौर बसून भाजपला बॅकफुटला जावं लागू शकतं। रुद्रच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 40 ते 50, शिंदेंच्या शिवसेनेला 50 ते 55, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 ते 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 4 ते 6 आणि इतर पक्षांना 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे। म्हणजेच इथंही एकनाथ शिंदेंची शिवसेना हाच मोठा पक्ष ठरू शकतो। आता बोलूयात नवी मुंबईबद्दल। साम टीव्हीच्या सर्व्हेनुसार शिंदे विरुद्ध नाईक सामना झालेल्या या महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊ शकते। भाजपला नवी मुंबईत 64 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 40 जागा आणि महाविकास आघाडीला 6 जागा मिळतील असा अंदाज आहे, पण इथेही शिंदे जोरदार टशन देताना दिसतायत। रुद्रच्या एक्झिट पोलनुसार नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपला 58 ते 62, शिंदेंच्या शिवसेनेला 44 ते 48, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 0, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 ते 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, मनसेला 0 ते 1 आणि इतर पक्षांना 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। अर्थात या आकड्यांमध्येही भाजपची सत्ता येत असली तरी शिंदेंची ताकद प्रस्थापित होताना दिसू शकते। आता बोलूया उल्हासनगर महानगरपालिकेबद्दल। साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार इथे भाजप आणि शिंदे गटामध्ये अटीतटीची लढत असल्याचं दिसतंय। या एक्झिट पोलनुसार भाजपला उल्हासनगरमध्ये 28 जागा, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळू शकतील असं म्हटलंय। याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 1, मनसेला 2 आणि काँग्रेसला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे। त्यामुळे उल्हासनगरमध्ये नेहमीप्रमाणे बेरजेचं राजकारण पाहायला मिळू शकतं, पण इथेही मोठा भाऊ होण्याचा मान एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट होताना दिसतोय। रुद्रच्या एक्झिट पोलनुसार उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपला 28 ते 32, शिंदेंच्या शिवसेनेला 35 ते 40, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 8,
काँग्रेसला 1 ते 2, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 ते 4, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 ते 1 आणि इतर पक्षांना 4 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अर्थात इथे शिंदेंच्या हातात ताकद जाताना दिसते. मग येते भिवंडी निजामपूर महानगरपालिका. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार इथे भाजपला 18 ते 22, शिंदेंच्या शिवसेनेला 10 ते 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, काँग्रेसला 25 ते 30, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 ते 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 5, मनसेला 0 आणि इतर पक्षांना 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथे इतर पक्ष किंगमेकर ठरतील. आता बोलूयात पनवेल महानगरपालिकेबद्दल. तर रुद्रच्या एक्झिट पोलनुसार इथे भाजपला 50 ते 55, शिंदेंच्या शिवसेनेला 1 ते 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1, काँग्रेसला 4 ते 8, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 7 ते 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 ते 5, मनसेला 0 ते 1 आणि इतर पक्षांना 15 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथे भाजप वन साइड डाव घुमवणार असंच चित्र आहे. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार मीरा भाईंदरमध्ये भाजपला 50 ते 55, शिंदेंच्या शिवसेनेला 25 ते 30, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 ते 3, काँग्रेसला 8 ते 10, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 7, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2, मनसेला 0 ते 1 आणि इतर पक्षांना 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इथे भाजप शिंदेंच्या शिवसेनेला शह देऊन आपलं वर्चस्व पक्क करताना दिसू शकते. शेवटचा नंबर लागतो तो वसई विरार महानगरपालिकेचा. रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 40 ते 50, शिंदेंच्या शिवसेनेला 2 ते 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2, काँग्रेसला 5 ते 6, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 4 ते 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 ते 1 आणि इतर पक्षांना 45 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी महत्त्वाची ठरेल. सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा वसई विरारच्या अप्पांच्या हातात राहू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे भाई ठरतील, तर नवी मुंबईत नायकांना आव्हान निर्माण करताना दिसू शकतात. भाजप मात्र MMR मधले आपले बालेकिल्ले राखेल, पण कल्याण, डोंबिवली त्यांच्या हातून निसटू शकतं. या सगळ्यात MMR पट्ट्यातून ठाकरेंचा मात्र सुफळा साफ होताना दिसू शकतो. या एक्झिट पोल्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.